श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, भारतीय संस्कृतीमध्ये दोन महाग्रंथ आहेत. एक म्हणजे महर्षी वाल्मिकी लिखित रामायण आणि दुसरा महर्षी व्यास लिखित महाभारत. महाभारतात अनेक अशा घटना घडल्या ज्यांच्यातून भगवंताला आपल्याला काही ना काही संदेश द्यायचा होता. महाभारतात पांडव आणि कौरव असे एकाच घरातील एकाच कुटुंबातील दोन विभागात वाटलेले भाऊ बंधू होते. पांडवामध्ये पांडू व कुंती, धर्मवीर युधिष्ठिर, महाबली भीम, धनुर्धर अर्जुन आणि अश्विनी पुत्र नकुल आणि सहदेव. तर कौरवामध्ये धृतराष्ट्र आणि गांधारीचे पुत्र दुर्योधन आणि दुःशासनसह 98 बंधू. पांडवाची एकच पत्नी होती, द्रौपदी, जिच्यामुळे सर्व महाभारत घडले. परंतु तुम्हाला माहिती आहे का की द्रौपदी म्हणजेच पांचाली एकटीच 5 पुरुषांची बायको कशी झाली? आपण या लेखात या मागचं नक्की गुपित काय आहे ते पाहणार आहोत. द्रौपदीने एकदा भगवान श्रीकृष्णाला विचारले की मला 5 पती कसे मिळाले? 5 पतींची मी एकच पत्नी कशी काय? तेव्हा भगवंतांनी चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून उत्तर दिले की ही सगळे तुझ्या मागितल्या गेलेल्या वरदानाच्या फलस्वरूप तुला मिळालेला आहे. या जन्मीचे भोग आहे. द्रौपदी म्हणाली की कोणते वरदान आणि मी कधी मागितले होते? 5 पती मिळावे म्हणून वरदान. तेव्हा भगवान श्रीकृष्ण तिला तिच्या पूर्वजन्माची कथा सांगू लागले. द्रौपदी, गेल्या जन्मी तू एक ब्राह्मण पुत्री होतीस. अत्यंत सुंदर, हुशार, गुणी कन्या होतीस. एकदा तुझे वडील भिक्षा मागण्यासाठी कुटीच्या बाहेर पडले असताना ते तुला सांगून गेले की कोण अतिथी आले तर त्यांचे योग्यरित्या स्वागत कर आणि बदल्यात त्यांच्याकडून काहीही मागू नकोस. एवढे बोलून ते भिक्षा मागण्यास गावाकडे निघून गेले. काही वेळाने एक ब्राह्मण महात्मा कुटीमध्ये आले. तू त्यांचा योग्यरित्या आदर सत्कार केलास, सेवा केलीस. बदल्यात त्यांनी तुझ्या मनाची इच्छा विचारली. तेव्हा तू त्यांना म्हणाली होतीस की पुढच्या जन्मी मला पती धर्मवीर, बलशाली, शूरवीर आणि सुंदर मिळो. तसेच हा वर मागताना तू पती मिळू दे ही वाक्य 5 वेळा म्हणालीस. म्हणून तुला या जन्मी युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या 5 पुरुषांशी लग्न करावे लागले. एवढे बोलून कृष्ण कन्हैया शांत झाले. अशा प्रकारे द्रौपदीने मागितलेल्या पूर्वजन्माच्या वरदानाच्या फलस्वरूप तिला 5 पांडवासोबत विवाह करावा लागला. शिवाय जेव्हा अर्जुन स्वयंवर जिंकून घरी घेऊन आला तेव्हा तो मस्करीच्या नादात बोलून गेला की माता, आज आम्ही तुझ्यासाठी बघ काय आणला आहे. कुंती मातेने न बघता उत्तर दिले की जे आहे ते 5 जणांनी वाटून घ्या. आणि मातेचा आदेश म्हणून 5 जणांनी सुद्धा द्रौपदीशी विवाह केला. पुढे जाऊन याच द्रौपदीच्या वस्त्रहरणामुळे पांडवा आणि कौरवा यांच्यात महाभयानक युद्ध झाले, ज्यामध्ये सत्य आणि नीतीने चालणारे पांडव विजयी झाले. 100 कौरव, असंख्य सैनिक, अनेक वीर महावीर मारले गेले आणि कुरुवंशात धर्माची स्थापना झाली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.